ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांची बॅकडोर चर्चा सुरू आहे। दुपारनंतर आदित्य ठाकरे दिल्लीला जाण्याची शक्यता। आदित्य ठाकरे हे दिल्लीला जाऊन महत्त्वाच्या भेटी घेण्याचीही शक्यता वर्तवली जाते। ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत। आदित्य ठाकरे सुद्धा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते। ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळते। 11 वाजता पत्रकार परिषद होतेच आहे, मात्र हे ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांची बॅकडोर चर्चा सुरू आहे। दुपारनंतर आदित्य ठाकरे सुद्धा दिल्लीला जाणार आहेत आणि काय चर्चा करतात, कुणाच्या भेटी गाठी घेतील, आज दिवसभरात घडणाऱ्या सगळ्या घडामोडींकडे पुढारी न्यूज लक्ष ठेवून आहे आणि तुमच्यापर्यंत सगळे ताजे अपडेट्स या संदर्भातले आम्ही पोहोचवत राहणार। सध्याची ताजी आणि महत्त्वाची अपडेट, आदित्य ठाकरे सुद्धा ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत असं कळतंय। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्यासोबत आहेत। पंकज, 6 खासदारांची चर्चा होतीच बंडाची, त्यानंतर आमदार आणि नगरसेवकांनी सुद्धा पक्षप्रवेश करणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे। आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे प्रयत्न सुरू आहेत त्या संदर्भात सविस्तर अपडेट। अर्थात आपला पक्ष वाचवण्याचा, आपले खासदार आपल्याकडे राहावे याचा प्रयत्न हा एक उद्धव ठाकरे यांच्याकडनं केला जातोय। उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आदित्य ठाकरे हे दुपारनंतर दिल्लीला जाणार असल्याची शक्यता आहे। अजून अधिकृतरित्या याची कन्फर्मेशन नसलं तरी जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आदित्य ठाकरे दुपारी दिल्लीला जाऊन तिकडे ऑपरेशन टायगर बाबतीत काही शिष्टाई करता येईल का याचे प्रयत्न जे आहेत ते केले जाणार आहेत। आदित्य ठाकरे स्वतः या गोष्टींसाठी शिष्टाई करतायत। आदित्य ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे। दिल्लीला जाऊन काही प्रमुख नेत्यांच्या तिकडे भेटीगाठी करतील आणि ऑपरेशन टायगर कशा पद्धतीने रोखता येईल याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंमार्फत केला जाणार असल्याची शक्यता आहे। यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे खासदार आणि उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय अनिल देसाई तिथे पोहोचलेले आहेत, संजय राऊत आहेत आणि अरविंद सावंत यांच्या माध्यमातून काही सूत्र फिरवता आली तर ते प्रयत्न आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून केला जाणार आहे। बोटावर मोजण्यासारखी संख्याबळ ठाकरे सेनेकडे सध्या आहे। ही खबरदारी ते घेत आहेत तिथे सगळ्यांना दिसतेच आहे, आपण पाहतोच आहे। मात्र आज जी 11 वाजता पत्रकार परिषद उद्धव ठाकरे घेणार आहेत, काय विश्लेषण केलं जाऊ शकतं? मागच्या 2 ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन जसं केलं होतं, आता सुद्धा तशाच प्रकारचं, तशाच आशयाचं भावनिक आवाहन उद्धव ठाकरे करू शकतात? निश्चित उद्धव ठाकरे जर का एका शब्दात शिवसेना या पक्षाचं वर्णन एका शब्दात करायचं झालं तर शिवसेना म्हणजे भावना। शिवसेनेमध्ये भावनिक वातावरणावरच आमदार निवडून येतात, आमदार टिकतात किंवा लोकप्रतिनिधी निवडून येतात। त्यामुळे उद्धव ठाकरेंकडनं भावनिक आवाहन केलं जाण्याची शक्यता आहे। जसं काही 2 दिवसांपूर्वी जी बैठक झाली त्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की आमदारांनी, सर्व खासदारांनी तुळजाभवानी आणि साईबाबांनी आपल्या लेकराबाळांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही सोबत राहील। मात्र जी माहिती पुढे आली त्याच्यानुसार कुठलीही शपथ जी आहे ती घेतली गेली नव्हती। अशाच पद्धतीच्या भावनिक ज्या गोष्टी आहेत त्या केल्या जातील। त्याच्यानंतर जेव्हा ऑपरेशन टायगर पूर्ण होईल, खासदारांचा प्रवेश होईल, त्यावेळीची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंची ही महत्त्वाची असणार आहे। अगदी याच पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे प्रयत्न सुरू आहेत त्याकडे लक्ष असेल। धन्यवाद पंकज, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।